सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुखद परिणाम घेऊन येईल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना आज त्यांच्या जोडीदाराकडनं एक चांगली बातमी मिळेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात देखील जर तुमच्या नात्यामध्ये काही कडवटपणा आला असेल तर तुम्ही आज तुमच्या गोड बोलण्यानं तो वाद संपवाल. जर एखाद्या प्रॉपर्टी डीलरशी तुमची काही चर्चा सुरू असेल तर तुम्ही ती डील करण्यामध्ये यशस्वी व्हाल. मात्र यासाठी तुमच्या जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. आज संध्याकाळी तुमच्या आईला आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे आईची काळजी अवश्य घ्या. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी चांगला जाणार आहे. कारण आज विद्यार्थी अभ्यासामध्ये येणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यामध्ये यशस्वी होतील. जर तुम्ही कोणत्याही विषयामध्ये कमकुवत असाल तर तुम्ही त्या विषयाचा अभ्यास कराल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कारण आज ते आपल्या जोडीदारासोबत एकांतामध्ये वेळ घालवतील आणि नात्यातील प्रॉब्लेम्सवरती चर्चा करतील. व्यवसाय करणारे लोक देखील आज एक विशेष करार निश्चित करतील. त्यामुळे त्यांना भविष्यामध्ये मोठा आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांना मनापासून आनंद होईल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदामध्ये जाणार आहे. आज तुम्ही तुमचा थोडा वेळ सासरच्या लोकांसोबत गप्पा गोष्टी करण्यामध्ये घालवाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह पर्यटन स्थळी जाऊ शकता, जिथे तुमची लहान मुलं खूप मजा मस्ती करतील. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यामध्ये काही मतभेद असतील तर तेही आज सुधारतील. नोकरी करणाऱ्यांना आज पदोन्नती किंवा पगारवाढ यासारखी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फलदायी राहील. आज पार्टनरशिपमध्ये केलेल्या व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आज जुन्या मित्राला भेटून त्यांच्यासोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकता. मात्र भावाचा सल्ला घेऊनच पुढे जाणं चांगलं ठरेल. जर कुटुंबामध्ये विवाहयोग्य काही सदस्य असतील तर त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला विवाहाचा प्रस्ताव घेऊन येऊ शकतो. व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील आज चांगल्या संधी मिळतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहा. कारण आज तुम्ही कामामध्ये व्यस्त असल्यानं आरोग्याबाबत निष्काळजी राहू शकता. डोकेदुखी, ताप इत्यादी समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं. तुम्हाला आज कामासोबतच आरोग्याबाबतही जागरूक राहावं लागेल. आज तुम्हाला कुटुंब किंवा व्यवसायामध्ये कुठलीही समस्या येत असेल तर तुम्हाला धीर धरून त्यावरती उपाय शोधावा लागेल. अन्यथा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. आज पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला त्यामध्ये नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज व्यवसायामध्ये तुमच्या भावाचा सल्ला घेऊनच पुढे जाणं तुमच्यासाठी हितकारक ठरेल. जर कुटुंबामध्ये तुमच्या लग्नाची चर्चा सुरू असेल तर तुमच्यासाठी एक चांगला विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील आज चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला आज आरोग्याबाबत निष्काळजीपणा ठेवून चालणार नाही. तुम्हाला आज कामासोबतच आरोग्याबाबतही जागरूक राहावं लागेल.
तुम्हाला आज कुटुंब किंवा व्यवसायामध्ये कोणतीही समस्या येत असेल तर त्यावरती उपाय शोधावा लागेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये असाल तर त्याचा तुमच्या आजूबाजूचे ढोंगी लोक तुमचा फायदा घेऊ शकतील. अशा लोकांपासून तुम्हाला आज सावध राहावं लागेल. ते चुकीच्या गोष्टी तुम्हाला करायला लावतील. त्यामुळे धार्मिक गोष्टी करताना चुकीच्या लोकांचा ऐकण्यापेक्षा शांतपणे स्वतःच्या मनाचा ऐका. तुम्हाला योग्य मार्ग नक्कीच सापडेल. तुम्हाला आज व्यवसायाच्या संदर्भामध्ये काही लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तो तुमच्या फायदेशीर ठरेल. तुमच्या मुलानं एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्याचा आज निकाल तुमच्या मुलाच्या बाजूने लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल. आज विवाहयोग्य लोकांना चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत सोशलाइज किंवा पार्टी करू शकता. मित्रांसोबत गप्पा गोष्टी करताना तुम्हाला एखादी महत्त्वाची माहिती देखील मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत जर तुमचा अबोला असेल तर त्यांच्याशी बोलून तुम्ही तुमचं नातं पूर्ववत करू शकता. तुम्ही आज प्रॉपर्टीचा कुठलाही सौदा केला तर तो तुमच्यासाठी तोट्याचा ठरेल. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्या प्रभावामध्ये मोठी वाढ होईल. तुम्हाला आज सरकारी क्षेत्रातून देखील लाभ मिळतील. आज प्रदीर्घपणे प्रलंबित असलेली कामं पूर्ण झाल्यानं तुमचा उत्साह वाढेल. तुम्ही आज तुमच्या जोडीदारासाठी सरप्राईज पार्टीचा देखील प्लॅन करू शकता. तुम्ही आज तुमच्या बहीण भावांसोबत चांगला वेळ घालवाल. जे लोक नोकरीसाठी घरापासून दूर आहेत आज ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिस करू शकतात. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची 108 वेळा माळ जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल ज्यामुळे तुमचं प्रेम आणखीन वाढेल. आज काही लोक त्यांच्या करिअरमध्ये जाणवणाऱ्या समस्या त्यांच्या पार्टनरसोबत शेअर करतील. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींसंदर्भात एखाद्यानं सल्ला दिला तर त्यावर ठाम राहणं तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्हाला आज व्यवसायाशी संबंधित कामासाठी घराच्या बाहेर जावं लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या स्वभावामध्ये काही सकारात्मक बदल होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही आश्चर्य वाटेल. तसेच आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा रागीट स्वभाव दूर ठेवाल आणि तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवाल ज्यामुळे तुमचे सहकारी खुश होतील. तुम्हाला आज कोणतीही मानसिक समस्या असल्यास त्याचं तुम्ही स्वतः निराकरण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला आज शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी तुमची दिनचर्या बदलावी लागेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस हा आध्यात्मिक कार्यामध्ये चांगला जाईल. तुम्हाला आज तुमच्या कोणत्याही मित्राला एखादी महागडी भेटवस्तू देण्यापूर्वी एकदा खर्चाची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक संकटांना देखील सामोरं जावं लागू शकतं. प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये आज मोठा आनंद पाहायला मिळेल. जे आज शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांना भविष्यामध्ये नक्कीच मोठा नफा होईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जाण्याचा बेत आखू शकता. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, हे राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.